नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय प्रत्येक भक्ताच्या जीवनाशी जोडलेला आहे. रात्र ही फक्त विश्रांतीची वेळ नसते. रात्र ही आपल्या मनाला शांत करण्याची वेळ असते. दिवसभरातील चिंता, तणाव आणि थकवा यानंतर मनाला ईश्वराकडे वळवण्याची ही सर्वोत्तम वेळ असते. अनेक संतांनी सांगितले आहे की झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण केल्याने मन स्थिर होते. श्रद्धेने मंत्र जप केल्याने मनाला धैर्य, शांती आणि सकारात्मकता मिळू शकते. आज आपण अशाच एका मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. हा मंत्र अनेक भक्त श्रद्धेने म्हणतात. मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः. तुमची श्रद्धा ज्या देवावर असेल त्या देवाचे नामस्मरणही तुम्ही करू शकता. चला तर मग हा विषय सविस्तर समजून घेऊया. दिवसभर माणूस अनेक संकटांना सामोरा जातो. कधी आर्थिक अडचणी असतात, तर कधी घरातील तणाव असतो, कधी मनावर चिंता असते, कधी भविष्याची काळजी सतावत असते. अशा वेळी मन शांत असणे खूप गरजेचे असते. शांत मन योग्य निर्णय घेण्यास मदत करते. मनातील भीती हळूहळू कमी होऊ लागते. आत्मविश्वास वाढू लागतो. देवाचे नाम घेतल्याने मनाला आधार मिळतो. ही श्रद्धेची ताकद असते. रोज रात्री काही मिनिटे देवाला अर्पण करा. संपूर्ण दिवसासाठी त्यांचे आभार माना. झालेल्या चुकांसाठी क्षमा मागा. उद्याचा दिवस चांगला जावो अशी प्रार्थना करा. मनातील राग सोडून द्या. मत्सर दूर करा. वाईट विचार बाजूला ठेवा. सकारात्मक विचारांना जागा द्या. देवावर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. श्रद्धा आणि संयम हे जीवनातील मोठे आधार आहेत. मंत्रजप हा मनाला केंद्रित करण्याचा एक मार्ग आहे. हळूहळू श्वास घ्या. डोळे बंद करा. मन शांत करा. मंत्रांचा उच्चार प्रेमाने करा. घाई करू नका. मनापासून जपा. प्रत्येक शब्द अनुभवण्याचा प्रयत्न करा. रोज एकाच वेळी मंत्र म्हणा. यामुळे सवय तयार होते. मन अधिक स्थिर होते. झोप ही शांत लागण्यास मदत होऊ शकते. सकाळी ताजेतवाने वाटू शकते. सकारात्मक ऊर्जा जाणवू शकते. चांगले विचार वाढू शकतात. वाईट सवयी कमी करण्याची प्रेरणा मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे सोपे जाऊ शकते. चिंता कमी करण्यास मदत मिळू शकते. प्रार्थना मनाला बळ देते. श्रद्धा आशा देते. आशा माणसाला पुढे चालण्याची शक्ती देते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका. देवावर विश्वास ठेवा. प्रयत्न सुरू ठेवा. चांगले कर्म करा. दुसऱ्यांना मदत करा. गरजूंना साथ द्या. कोणाचे मन दुखवू नका. खोटे बोलणे टाळा. प्रामाणिक राहा. सत्याचा मार्ग स्वीकारा. आई वडिलांचा आदर करा. गुरूंचा सन्मान करा. वृद्धांची सेवा करा. घरात प्रेमाने बोला. कुटुंबासोबत वेळ घालवा. रात्री मोबाईल कमी वापरा. झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा. वाईट आठवणी सोडा. चांगल्या आठवणी जपा. देवाचे आभार माना. स्वतःला माफ करा. इतरांनाही माफ करा. मन हलके होईल. शांतता वाढेल. श्रद्धा अधिक दृढ होईल. मंत्र जप करताना अपेक्षा ठेवू नका. फक्त भक्तिभाव ठेवा. देव योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतो अशी श्रद्धा ठेवा. संकटे कायमची नसतात.
प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. प्रत्येक दुःखानंतर आनंद येतो. प्रत्येक परीक्षेनंतर यश मिळू शकते. धीर सोडू नका. विश्वास ठेवा. मंत्र म्हणताना मन दुसरीकडे जाऊ देऊ नका. पूर्ण लक्ष देवावर ठेवा. रोज 11 वेळा म्हणा किंवा 21 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा, पण सातत्य ठेवा. नियम पाळा. भक्तीमध्ये दिखावा नसावा. मन निर्मळ असावे. देवाला प्रेम हवे असते. अहंकार नको असतो. स्वार्थ नको असतो. श्रद्धा हवी असते. विश्वास हवा असतो. चांगली कृती हवी असते. जीवन सुंदर बनवण्याची सुरुवात आपल्या विचारापासून होते. विचार बदलले की आयुष्य बदलू लागते. सकारात्मक मन मोठी शक्ती असते. देवाचे नाम त्या शक्तीला दिशा देते. मनातील अंधार दूर करण्यास मदत करते. आशेचा दिवा पेटवते. धैर्य वाढवते. आत्मविश्वास जागवते. नवीन ऊर्जा देते. नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देते. दररोज रात्री हा छोटासा नियम करा. झोपण्यापूर्वी देवाचे स्मरण करा. मंत्र म्हणा. प्रार्थना करा. कृतज्ञता व्यक्त करा आणि शांत मनाने झोपा. जीवनात बदल हळूहळू जाणवू शकतात, पण त्यासाठी श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. फक्त मंत्र पुरेसा नाही. चांगले कर्मही आवश्यक आहे. प्रामाणिक प्रयत्नही आवश्यक आहेत. योग्य निर्णयही आवश्यक आहे. संयमही आवश्यक आहे. देव त्यालाच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो. म्हणून प्रयत्न कधीही सोडू नका. सकारात्मक राहा. आनंदी राहा आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा. मित्रांनो, हा विषय श्रद्धा आणि सकारात्मकतेवर आधारित आहे. प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असू शकते. तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्याचे नामस्मरण करा. मनापासून केलेली प्रार्थना मनाला नक्कीच आधार देते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि सुंदर विषयासह. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा, स्वस्थ राहा आणि नेहमी देवाच्या चरणी श्रद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.